नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्जुन हा सायलीला सांगत असतो की पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटसाठी त्या डेड बॉडीची फेशियल रिकन्स्ट्रक्शनची परमिशन मिळाली आपल्याला. त्या डेड बॉडीचा चेहरा नाहीसा झाला असला तरी सुद्धा टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने तो चेहरा परत क्रिएट करता येतो आणि तो चेहरा पाहिला तू तिथे पाहिजे असं माझं मत आहे. कारण की तुला कळू शकतं की ती व्यक्ती नक्की कोण आहे, नक्की आपल्या आश्रमातलं कोण आहे, की नक्की महिपतचं कोण माणूस आहे. त्यासाठी मला तू तिथे हवेस असं सगळं अर्जुन सायलीला सांगत असतो. आणि सायली पण ह्या सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येते. सायली म्हणते हो हो नक्की भाऊ, मधुभाऊंसाठी जे जे करावं लागेल त्या सगळ्यासाठी मी रेडी असेल. त्यामुळे तुम्ही मला सांगा कुठे यायचं, कधी यायचं, मी नक्की येईल, आपण नक्की जाऊ. आणि मला पण मधुभाऊंवर हा खोटा लागलेला आळ लवकरात लवकर पुसला गेला पाहिजे आणि त्या डेड बॉडी मागचा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर आला पाहिजे असं सगळं सायली अर्जुनला सांगत असते. आणि दुसऱ्या दिवशी हे दोघं पण त्या लॅबमध्ये जातात आणि तिथले डॉक्टर म्हणत असतात आता थोड्याच वेळात फेशियल रिकन्स्ट्रक्शन आता होतच आलं आहे, डन, फेशियल रिकन्स्ट्रक्शन झालं आहे, आता चेहरा आपल्यासमोर येईल असं बोलतात. आणि तो चेहरा सायली बघायला उभी असते आणि सायलीला तो चेहरा दिसतात. सायली म्हणते हरीश काका. आणि हे हरीश काका बोलल्यानंतर ना अर्जुन एकदम शॉकच होतो की ही व्यक्ती ओळखीची आहे. म्हणजेच ही व्यक्ती आपल्या मधुभाऊंच्या ओळखीची आहे आणि हे चांगले काका आहेत असं सगळं ती सांगत असते. आणि यांना पण महिपतनंच मारला आहे. आता हा मोठा सत्य सायली आणि अर्जुनच्या समोर आलेलं असतं. आता साक्षी तर अडकणार, तिच्यासोबत महिपत पण. आता सायली साक्षीसोबत महिपत पण अडकणार. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका ठरलं तर मग, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.